नमस्कार. सुरू करूया आजच्या पितृपक्षाच्या ब्लेसिंगसाठी, शुभाशीर्वादांसाठी. एकदम रिलॅक्स बसायचंय, सावकाश श्वास घ्यायचाय, सावकाश श्वास सोडायचा आहे. शरीरावरती कुठेही ताण नाही, दोन्ही हात दोन्ही पाय मोकळे. पाठीचा कणा शक्य तितका ताठ ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. लक्ष आपल्या श्वासावर. डाव्या हाताने हलकसं हार्ट चक्राला टच करायचंय, उजव्या हाताने क्राउन चक्राला टच करायचंय. क्राउन चक्रामधून येणारी दैवी ऊर्जा, डिवाइन लाईट आपल्या संपूर्ण पंचकोशातून प्रवाहित होतीये. मनोमय कोश, भावनामय कोश, विज्ञानमय कोश, प्राणमय कोश, अन्नमय कोश, सगळ्या कोशांमधून ही दैवी ऊर्जा प्रवाहित होतीये. ती आपल्या प्रत्येक पेशींमधून प्रवाहित होतीये. पंचकोशातल्या अडकून पडलेले सगळे नकारात्मक विचार, भावना पूर्णतः बाहेर फेकल्या जातात. आपल्या दोन्ही तळपायांमधून जमिनीमध्ये 10 फूट खोल जातात आणि पूर्णतः नाहीशा होतात. आपल्या प्रत्येकाचं मिरॅक्युलस हिलिंग होत आहे. आपला प्रत्येकाचा ऑरा सुंदर, छान, ब्राईट, हेल्दी होतोय. श्वास घेत असताना आपण दैवी ऊर्जा घेतोय. श्वास सोडत असताना सगळे नकारात्मक विचार, भावना पूर्णतः बाहेर फेकले जातात. आपण प्रार्थना करूया दोन्ही हात नमस्कार मुद्रेत. सर्व देवदेवता, सगळे संत, सगळे गुरु, दयेच्या व क्षमेच्या देवता, माझे आध्यात्मिक गुरु, अनेक आध्यात्मिक गुरुजन, आध्यात्मिक मदतनीस, पितृलोकांचे देवदूत, अदृश्य स्वरूपातले देवदूत, आम्ही सगळे आपल्याला नम्रपणे अभिवादन करीत आहोत. तरी कृपया आम्हा प्रत्येकाला आपले कृपाशीर्वाद, सदिच्छा दिल्यात, शुभाशीर्वाद दिल्यात, यासाठी शतशः धन्यवाद. आपण दिलेल्या कृपाशीर्वादाचा आम्ही सगळे पूर्णतः स्वीकार करत आहोत. या उपक्रमाचा आम्हा प्रत्येकाला तुम्ही भाग बनवून घेतात. आमच्या प्रत्येक पूर्वजांना, पितरांना शुभाशीर्वाद, सदिच्छा देण्यासाठी माध्यम म्हणून आमचा स्वीकार केला, यासाठी शतशः धन्यवाद. आम्ही दिलेल्या सदिच्छा, शुभाशीर्वाद आमच्या प्रत्येक पूर्वजांपर्यंत पोहोचवल्यात, यासाठी शतशः धन्यवाद. ज्या कुळात आम्ही जन्म घेतला आहे, आईकडील, वडिलांकडील सगळ्या पिढ्या, जसे सगळे पूर्वज जन्म मृत्यूच्या प्रवासातून गेलेले आहेत, त्या प्रत्येकाला पूर्ण क्षमा करण्यासाठी, त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी माध्यम म्हणून आमचा स्वीकार केला, यासाठी शतशः धन्यवाद. दोन्ही हात सावकाश ब्लेसिंग पोझिशन मध्ये ठेवायचे. आपल्या दोन्ही हाताच्या मध्ये सुंदर अशी पृथ्वी आहे. क्राउन चक्रामधून येणारी दैवी ऊर्जा अनाहत चक्रांमधून, हार्ट चक्रामधून प्रवाहित होती, आपल्या दोन्ही हातांमधून प्रवाहित होतीये, रेडिएट होतीये आणि संपूर्ण पृथ्वीकडे जातीये. संपूर्ण पृथ्वीचा ऑरा छान, सुंदर, ब्राईट होतोय. संपूर्ण पृथ्वी ही तेजोमय झालेली आहे. पृथ्वी लोकाकडून पितृलोकाकडे जाणारा जो मार्ग आहे, तोही या दैवी ऊर्जेने पूर्णतः भरून गेलेला आहे. या मार्गामध्ये जे जे पूर्वज अजूनही अडकून पडले असेल, त्या प्रत्येकापर्यंत ही दैवी ऊर्जा प्रवाहित होती. लक्ष आपल्या श्वासाकडे, आपल्या दोन्ही हाताकडे. दोन्ही हातांमधून जाणारा जो ऊर्जेचा प्रवाह आहे, त्याविषयी जागरूक राहायचंय. कल्पना करायची आपल्या दोन्ही हातांमधून पांढरा शुभ्र आणि सोनेरी प्रकाश किंवा सोनेरी प्रकाश पृथ्वीकडे जातोय, पितृलोकाकडे जात आहे आणि आपल्या प्रत्येक पूर्वजांपर्यंत, पितरांपर्यंत दैवी ऊर्जा पोहोचत आहे. आपल्या सगळ्या पितरांना आपण शुभाशीर्वाद देत आहोत.
आपल्या पूर्वजांकडनं कुठल्याही प्रकारची दूषित कर्म झाली असतील आणि त्या दूषित कर्मांची फळं त्यांना भोगावी लागत असेल आणि काही पितरांना अजूनही ती भोगावी लागत असेल, त्यांचा पुढचा मार्ग मोकळा झाला नसेल, ते अजूनही अडकून पडले असेल, अशा सगळ्या पूर्वजांना आणि ज्या ज्या पूर्वजांनी नवीन शरीर धारण केलं आहे त्या प्रत्येकाला आपण हे शुभ आशीर्वाद देत आहोत. ज्या कुळात आपण जन्म घेतला आहे, ज्या पितरांविषयी आपण ज्ञात अज्ञात आहोत, त्या प्रत्येकापर्यंत हे शुभ आशीर्वाद ही दैवी ऊर्जा पोहोचत आहे. आपल्या पितरांकडनं जी काही दूषित कर्म झाली असतील, त्या प्रत्येक कर्माविषयी, त्या प्रत्येक कर्मामुळे तयार झाली त्यांची सगळी दूषित कर्म, जी पापकर्म त्यांना भोगावी लागत असेल, त्यातून त्यांना लवकरात लवकर मुक्तता मिळत आहे, त्यांचा पुढचा मार्ग मोकळा होत आहे. आपल्या दोन्ही हाताविषयी जागरूक आहोत. पांढरा शुभ्र किंवा सोनेरी प्रकाश या प्रत्येक पितरांपर्यंत ह्या सगळ्या सदिच्छा, शुभाशीर्वाद प्रत्येक पितरांपर्यंत, पूर्वजांपर्यंत पोहोचत आहे. हे परमेश्वरा, आमच्या पूर्वजांकडनं, पितरांकडनं जी काही पापकर्म घडली असतील, त्यांच्याकडून कधी कोणाचा छळ केला गेला असेल, अनेकांचे अपमान केले गेले असेल, त्यांनी सतत दुसऱ्यांवरती टीका केली असेल, कळत न कळत त्यांच्याकडून अनेकांना शारीरिक आणि मानसिक अत्याचार झाले असतील, त्यांच्याकडनं कोणाचे पैसे लुबाडले गेले असतील, असे पूर्वज ज्यांच्याकडनं पदोपदी स्त्रीचा अपमान झाला असेल, गृहलक्ष्मीचा अपमान झाला असेल, पूर्वजांकडून जर अशी कुठल्या प्रकारची कर्म झाली असेल की त्यांच्याकडनं कोणाला विषबाधा झाली असेल, ज्या ज्या पूर्वजांनी त्यांच्या व्यवसायामध्ये जर काही चुकीचे कर्म केले असतील, अन्नामध्ये भेसळ केली असेल, उदाहरणार्थ दुधात पाणी मिक्स करून ते शुद्ध दूध म्हणून विकलं असेल, एखादं काम पूर्ण करण्यासाठी इतरांकडनं लाच घेतली असेल, अनैतिक संबंध त्यांच्याकडनं झाले असतील, अशी कुठलीही कर्म त्यांच्याकडनं झाली असेल तर त्या प्रत्येक कर्माविषयी त्या प्रत्येकाला पूर्णतः क्षमा करण्यात यावं. हे परमेश्वरा, त्या प्रत्येकाला दया दाखवून त्यांचा जो काही आत्ताचा मार्ग आहे त्यातून पुढचा प्रवास सुखकर होण्यासाठी त्यांना योग्य ती दैवी मदत आणि मार्गदर्शन दिल्याबद्दल शतशः धन्यवाद. त्या प्रत्येकापर्यंत या सदिच्छा जात आहेत, त्यांना त्यांच्या चुकांची जाणीव होतीये, त्यांना त्यांच्या चुका सुधारण्याची संधी मिळतीये आणि त्या संधीमध्ये त्या प्रत्येकाकडनं परमेश्वर योग्य ती कृती करून घेत आहे आणि हे सगळे पूर्वज या सगळ्या दूषित कर्माच्या बंधनातून मुक्त होत आहे. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. असे पूर्वज ज्यांच्याकडून कधी मुलांचा छळ केला गेला असेल,
मुलांना मारहाण केली गेली असेल, मुलांना उपाशी ठेवणं, त्यांच्यावरती काही शाब्दिक अत्याचार केले गेले असतील, अशी कुठलीही दूषित कर्म जर पितरांकडनं घडली असेल तर त्या प्रत्येक कर्माविषयी त्या प्रत्येकाला पूर्णतः क्षमा करण्यात यावं. त्या प्रत्येकाच्या मनात मुलांविषयी दया, प्रेम, करुणा अशा सद्भावना तयार होत आहे. त्यांच्या नवीन जन्मात त्यांना या सगळ्या संधी सुधारण्यासाठी त्यांना योग्य ती संधी दिली जात आहे. त्यांच्या चुका सुधारण्याची योग्य ती संधी दिली जात आहे आणि त्या प्रत्येकाला पूर्ण क्षमा केलं जात आहे. जे पूर्वज असूनही अडकून पडले असेल त्या प्रत्येकापर्यंत हा दैवी प्रकाश पोहोचत आहे. त्यांचा पुढचा मार्ग त्यांना छान क्लिअर दिसत आहे आणि लवकरात लवकर ते परमेश्वराशी एकरूप होत आहे. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. त्यांच्याकडनं घडलेल्या सगळ्या दूषित कर्माच्या बंधनातून ते मुक्त होत आहे. त्या प्रत्येकाला उत्तम शारीरिक आरोग्य, मानसिक शांतता, आर्थिक सुबत्ता आणि उत्तम आध्यात्मिक प्रगती मिळते. त्या प्रत्येकाचा जो काही नवीन जन्म होणार असेल किंवा झाला असेल तो पहिल्यापेक्षाही खूप छान बेटर आहे. ज्या ज्या गोष्टी त्यांच्याकडनं करायच्या राहून गेल्या असतील त्या करण्याची त्यांना संधी मिळत आहे. जर त्यांना शिक्षण मिळालं नसेल तर त्यांना नवीन जन्मात खूप चांगलं शिकायला मिळत आहे. जर त्यांचे खाण्याचे आवाळ झाले असेल, उपासमार झाली असेल तर त्यांना नवीन जन्मात योग्य तो आहार वेळच्या वेळी मिळत आहे. त्यांचं शारीरिक स्वास्थ्य हे सुदृढ आहे, मानसिक दृष्ट्या ते सुदृढ आहे. ते समाजामध्ये एक चांगली व्यक्ती म्हणून वावरत आहे. हे परमेश्वरा, ज्या ज्या पितरांचा जन्म झाला असेल त्या प्रत्येकाकडनं जनहितासाठी योग्य ते कार्य तुम्ही करून घेत आहात यासाठी शतशः धन्यवाद. जे जे पूर्वज अजूनही मार्गामध्ये अडकून पडले असेल त्या प्रत्येकाचा मार्ग मोकळा केला, त्यांच्यापर्यंत योग्य ती दैवी मदत आणि मार्गदर्शन पोहोचवलं आणि सगळ्या पूर्वजांना आपण दैवी संरक्षण दिलं यासाठी शतशः धन्यवाद. सगळे पूर्वज शांत, समाधानी आहेत, संतुष्ट आहेत. आपण दिलेल्या शुभाशीर्वादामुळे त्यांची छान पुण्यकर्म तयार होत आहेत. कर्माची चांगली संपत्ती त्यांच्याकडे तयार होते आणि लवकरात लवकर त्यांचा मार्ग मोकळा होतोय. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. आणि अशीच त्यांनाही पुण्यकर्म कमावण्याची संधी मिळत आहे. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. आपल्या डोळ्यासमोर आपलं सर्व कुटुंब आहे. कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीला आपण शुभाशीर्वाद देत आहोत. हे परमेश्वरा, कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला उत्तम शारीरिक आरोग्य, मानसिक शांतता, आर्थिक सुबत्ता, उत्तम आध्यात्मिक प्रगती दिल्याबद्दल शतशः धन्यवाद. त्या प्रत्येकाच्या पुढच्या प्रवासासाठी जे काही योग्य असेल तर त्यांच्यापर्यंत यथायोग्य मार्गाने पोहोचवल्याबद्दल शतशः धन्यवाद. त्या प्रत्येकाला जर कुठल्याही प्रकारच्या शारीरिक, मानसिक व्याधी असतील त्यातून त्यांना पूर्ण बरं केल्याबद्दल शतशः धन्यवाद. या प्रत्येकाविषयी माझी जी काही दूषित कर्म असतील ती सगळी दूषित कर्माची बंधनं नाहीशी केली. आमचे नातेसंबंध
खूप सोयीचे केलेत यासाठी शतशः धन्यवाद. आमच्याकडनं बोलणं हे सगळं छान सुसंवादी केलं यासाठी शतशः धन्यवाद. दोन्ही हात सावकाश रिसेप्टिव्ह पोझिशन मध्ये आपण स्वतःसाठी शुभाशीर्वाद घेत आहोत. हे परमेश्वरा, मला ही उत्तम शारीरिक आरोग्य, मानसिक शांतता, उत्तम आर्थिक सुबत्ता आणि उत्तम आध्यात्मिक प्रगती दिल्याबद्दल शतशः धन्यवाद. येणारी दैवी ऊर्जा आपल्या प्रत्येक पेशीमधून प्रवाहित होतीये. आपला संपूर्ण होणारा ऑरा हा छान, सुंदर, ब्राईट आणि हेल्दी होतो. आणि आपल्या प्रत्येकाला परमेश्वराकडनं योग्य ते दैवी संरक्षण मिळत आहे. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. दोन्ही हात सावकाश नमस्कार मुद्रे. सर्व देवदेवता, सगळे संत, सगळे गुरु, दयेच्या व क्षमेच्या देवता, माझे आध्यात्मिक गुरु, अनेक आध्यात्मिक गुरुजन, आध्यात्मिक मदतनीस, अदृश्य स्वरूपातले देवदूत, पितृलोकाचे देवदूत, आम्ही सगळे आपल्याला नम्रपणे अभिवादन करीत आहोत. आपल्या कृपाशीर्वादासाठी शतशः धन्यवाद. आपण दिलेल्या दैवी आशीर्वादांचा आम्ही सगळे शारीरिक, मानसिक, शाब्दिक, भावनिक, आर्थिक आणि आध्यात्मिक पातळीवर पूर्णतः स्वीकार करत आहोत. हे परमेश्वर, आम्हा प्रत्येकाला उत्तम शारीरिक आरोग्य दिलं, मानसिक स्वास्थ्य दिलं. आम्हा प्रत्येकाला दैवी प्रेम, दैवी क्षमा, करुणा, आंतरिक शांतता, समाधान आणि सुख याची अनुभूती करून दिली यासाठी शतशः धन्यवाद. हे परमेश्वरा, अशीच आम्हा प्रत्येकाला आमची प्रत्येकाची शुभ कर्मांची संपत्ती वाढवण्याची संधी दिली यासाठी शतशः धन्यवाद. आमच्या पितरांप्रती, पूर्वजांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी दिली यासाठी शतशः धन्यवाद. दोन्ही हात सावकाश एकमेकांवरती घासायचे, अलगद चेहऱ्यावर फिरवायचं आणि स्माइलिंग फेसने डोळे उघडायचं. थँक्यू. भेटूया उद्या परत. गुड नाईट. टेक केअर.